मोठ्या प्रमाणात इन्कमिंग दिसत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांची तयारी आहे. केवळ शिवधन विधानसभा मतदारसंघातील नव्हे, रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा पक्षप्रवेश म्हणजे शिवर्धनचे माजी आमदार तुकारामजी सुर्वे, रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगडचे कुशल संघटक सुजितभाई तांदळेकर, माजी सभापती बाबूराव चोरगे यांच्यासह असंख्य सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला. राजकारणातल्या या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आम्ही जो NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्या सगळ्या परिसरामध्ये जे काही काम करतो आहोत त्या साऱ्याला उत्तम पैकीचा प्रतिसाद म्हणजे आजचा पक्षप्रवेशाचा सोहळा असं मी मानतो आहे. सर, काल चिंचवडमध्ये शरद पवार यांचा मेळावा पार पडला आणि यावेळी त्यांनी संधी साधून त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही असं म्हणतात. राष्ट्रवादी सोबत आम्ही जाणार अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. एक तर मी नेहमी सतत बोलत आलो हा निर्णय घेतल्यापासून की आदरणीय पवारसाहेबांनी कुठलंही वक्तव्य केलं तर त्याच्याबद्दल मी कुठली प्रतिक्रिया त्या ठिकाणी देणार नाही. एक भाग असा की गेले महिना 2 महिने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा चालू होती. त्याला एक बाब प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी वारंवार स्पष्ट केली होती आणि अधोरेखित केली होती की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जो निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सामूहिक विचाराच्या माध्यमातून जो घेतला, ज्यामध्ये दादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, आम्ही सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला. त्यावेळेला 43 आमदारांनी समर्थन दिलं. या निर्णयापासून आम्ही जराही बाजूला हटणार नाही. अशा वेळेला ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये सोबत यायचं असेल तर काही हरकत असण्याचं काही कारण नाही. पण आदरणीय पवारसाहेबांनी काल जो भूमिका मांडली याचा अर्थ स्पष्ट असा आहे की गेल्या महिनाभरात 1.5 महिन्यामध्ये ज्या काही चर्चा सुरू होत्या विलिनीकरणाच्या संदर्भातल्या त्या फजूल आहेत असा त्याच्यातला अर्थ होतो. सर, पण अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी घेतली त्याला कारणीभूत म्हणजे माळेगाव इथलं सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक आहे त्यामध्ये 6 जागा ज्या आहेत त्या शरद पवार यांना हव्या, पण 4 जागांचाच प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांनी स्वीकारला आणि त्यामुळे त्याची जी चर्चा जी आहे ती फिचकटली असं कळतंय. किती तथ्य आहे यामध्ये? एक असं आहे की पवारसाहेबांसारखं 6 दशकं नेतृत्व केलेलं एक मोठं नेतृत्व आहे. दुसऱ्या बाजूला अजितदादांसारखं नेतृत्व गेले 30-35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करतात. अशा वेळेला एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीच्या संचालकाच्या निवडणुकीच्या मध्ये काही जागांच्या बाबतीमध्ये काही घडलं नाही म्हणून या सगळ्या विचाराच्यामध्ये तफावत तयार झाली असं जे आपण म्हणताय ते अत्यंत चुकीचं आहे. कारण एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इतक्या मोठ्या राजकीय निर्णयाचा दुरान्वय संबंध कधी येऊ शकत नाही. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटी एक विचार आहे, ज्या ध्येय धोरणावरती आधारित राहून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो. त्या ध्येय धोरणापासून वेगळी भूमिका घेणं इतकं काही सोपं नसतं. आणि म्हणूनच माळेगावच्या कारखान्याचा आणि आदरणीय पवारसाहेबांनी काल जी भूमिका मांडली किंवा 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाचा काही संबंध नाही असं नक्की मी या ठिकाणी सांगू शकतो. लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. ज्या पद्धतीत कारखान्यांबाबत त्यांनी टीका केली. लक्ष्मण हाकेंनी टीका केलेली आहे. साखर कारखाने असतील या सगळ्यामध्ये अजित पवारांना जास्त इंटरेस्ट आहे. एक असं आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक रचनेचा पाया स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा या साऱ्या प्रभूतींनी, आदरणीय पवारसाहेब या साऱ्या मंडळींनी दीर्घकाळ केला. महाराष्ट्रातली सहकार चळवळ देशातील एक उत्तम सहकाराची चळवळ आहे आणि त्याच्यामधला साखर उद्योग हा एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्र गेल्या 40-50 वर्षामध्ये प्रगतीपथावरती जाण्यासाठी या सहकार चळवळीतल्या साखर उद्योगाची योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती आहे.
स्वाभाविकपणाने कारखाना आणि कारखान्याच्या निवडणुका हा त्या भागांतील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा एक भाग त्या ठिकाणी असतो. त्याच्यामुळे कोण काय बोलतंय याच्याकडे आमच्यासारख्याला लक्ष देण्याची आवश्यकता असं मला काय वाटत नाही. रायगडमध्ये हिंदी भाषेचा जो वापर आहे शिक्षणासाठी त्याचा खेळला त्याचा विरोध होताना दिसतोय हिंदी भाषेला. तिसरी भाषा म्हणून राज्य सरकारनं करण्याचा निर्णय घेतला. एक असं आहे की आपली भाषा मातृभाषा मराठी आहे. पण जगाच्या व्यवहारामध्ये अधिक पुढे टिकायचं असेल, स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर विशेष करून आपल्या देशामध्ये आज हिंदी भाषा आहे, आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंग्रजी भाषा आहे. या भाषा शिकणं नव्या पिढीच्या दृष्टिकोनातून अनिवार्य बाब आहे आणि ती अनिवार्य ज्या वेळेला त्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते अशा वेळेला हिंदी भाषा शिकवणं म्हणजे काय चूक आहे असं मानण्याचं काही कारण नाही. सुरू आहे. महेंद्र थोरवे जे कर्जतचे आमदार आहेत ते म्हणतात की तुम्ही तटकरे कुटुंबियांनी शासकीय जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि शासकीय जमिनी लाटल्या यासारखे आरोप करतात. त्यांच्याकडे पुरावे आहेत त्या संदर्भात. त्यांनी पुरावे द्यावेत. त्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार आहे एक. आणि कुणी किती गेल्या महिनाभरामध्ये आरडाओरड कावकाव केली तर आजचा पक्षप्रवेश दाखवत आहे की रायगडची चिंता कोणाच्या सोबत आहे. बरोबर. या एकूणच वक्तव्यामुळे कुठेतरी महायुतीत विशेषतः रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. मला कोण काय बोलतंय त्याचा काय फारसा मी फिकीर करत नाही. अशी राजकीय टीका गेली अनेक वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता सहन करत आला. पण लोकांचा विश्वास पराकोटीचा राहिला. आज सुर्वे साहेबांसारखे एक धुरंधर नेते, सुजितसारखे एक गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये जन्माला आल्यापासून एका संघटनेमध्ये काम करणारे सहकारी सोबत येतात. याचा अर्थ जे टीका करतात त्यांना योग्य पैचं उत्तर याच्यापेक्षा दुसरं कुठलं असू शकत नाही. याला धरून स्नेहल जगतापांचा मग पक्षप्रवेश असेल किंवा आज सुर्वे साहेबांचा जो पक्षप्रवेश असेल हा कुठेतरी शिवसेनेच्याच नेत्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न आहे का? नाही, बिलकुल नाही. ही शेवटी विचाराची आणि विकासाची लढाई आहे. त्यामुळे कोणाला चेकमेट करणं मी माझ्या आयुष्यामध्ये कधी धोरण ठेवलं नाही. आपल्याला ज्या पद्धतीने शिवधन मतदारसंघ असेल, माझा रायगड लोकसभा मतदारसंघ असेल, कोकण असेल याचा विकास करायचा आहे त्यावेळेला या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे जे राजकीय कार्यकर्ते नेते असतात ते सोबत येणं याचा अर्थ आपण करत असलेली विकासाची दृष्टी आणि विचार हा आता त्यांनाही भावला आहे असा त्याचा अर्थ होतो. वसंत मोरेंनी काल भरत गोगावलेंवरती एक गंभीर आरोप केले. अंधश्रद्धा त्यांनी करून कुठेतरी अघोरी अंधश्रद्धा केलेली आहे निवडणुकीपूर्वी. त्याकडे कसं पाहता आपण? मी या विषयावरती काय बोलू इच्छित नाही कारण माझ्या पुढचे प्राधान्यक्रम हे वेगळे आहेत. कोण कोणावरती काय टीका करते हा काय माझा प्राधान्यक्रम राजकीय जीवनामध्ये कधी असू शकत नाही. माझा प्राधान्यक्रम जनतेचा विकास, आपल्या परिसरामध्ये वेगवेगळी रोजगाराची साधनं निर्माण करणं हा एक. आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा प्राधान्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक महाराष्ट्रामध्ये मजबूत करणं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझा दुसरा प्राधान्यक्रम महाराष्ट्रातली महायुती अधिक भक्कमपणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठीमागे शक्तीनिशी उभी करणं हा माझा प्राधान्यक्रम आहे. त्याच्यामुळे कोण टीकाकार काय बोलतात याला फारसं महत्त्व द्यावं असं मला कधी बिलकुल वाटत नाही. सर, हिंदी में एक सवाल है कि जिस तरीके से दुःखद प्रसंग घडलेला असताना सुद्धा टीकांचं सत्र त्यांनी कायम चालू आहे. हे शेवटी आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात आणि महाराष्ट्राची जिल्ह्यांतील जनता शून्य आहे, विचारी आहे. त्यामुळे कोण काय मानसिकतेमधलं आहे, कोणाच्यावरती काय संस्कार नेमके आहेत हे ओळखण्या इतपत पब्लिक तो सब जानती है. सर, हिंदी को तीसरी भाषा के रूप अनिवार्य कर देने को लेकर राज ठाकरे की मन से हो, खुद राज ठाकरे हो, कांग्रेस हो या फिर सांसद सुप्रिया तीनों ही विरोध करते हैं. वो कह रहे हैं कि ये वहाँ के अभिभावकों पे यानी कि पेरेंट्स पे आप छोड़ दीजिए क्यों कौन सी भाषा सीखनी है. आप हिंदी को क्यों अनिवार्य बनाना चाहते हैं, उसको लेकर विरोध चल रहा है. आपके जब नई जनरेशन सीखती है, सीखने के लिए जाती है, उनका भविष्य जब हो जाएगा तब अपने को एक दिखने के लिए आ जाएगा कि हिंदी भाषा हो, अंग्रेजी भाषा हो, आज हर एक क्षेत्र में बहुत स्पर्धा है. इसके लिए जितने भाषा का ज्ञान आप ले सकते हो
वो लेने की आवश्यकता है। मराठी हमारी मातृभाषा है, अभिजात भाषा का दर्जा देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने हमको दिया है। वो तो हमारे एक पूरी महाराष्ट्र के और पूरी मराठी का एक सम्मान भारत सरकार ने वहाँ पे किया है। इसका मतलब ऐसा नहीं है कि नई पीढ़ी कई और भाषा न सीखे, वो सीखने की कोशिश वो ज़रूर करे, जिसके सीखने के बाद आने वाले दिनों में जहाँ पे बहुत सारी स्पर्धा रहती है विभिन्न क्षेत्रों में, वो सीखने का, उसमें एक अच्छा नागरिक बनने का उनको मौका मिलता है। धन्यवाद। थँक्यू